दीपपूजन करण्यासाठी जे दिवे केले जातात, कणकेचे केले जातात आणि कणकेच्या दिव्यांची पूजा केली जाते त्या दिवशी. यावर्षी ती आषाढ अमावस्या 24 तारखेला आलेली आहे. त्यासाठी आपण कणकेचे दिवे पाहतो इथे. आणि त्याच्यासाठी मी साहित्य इथे घेतलेलं आहे. कणिक घेतलेली आहे, गूळ घेतलेला आहे आणि पाणी घेतलेलं आहे. इथे 1 वाटी कणिक घेतलेली आहे मी. हे दिवे गोडही केले जातात आणि नुसतं तेल किंवा हळद घालूनही केले जातात. बऱ्याच ठिकाणी हे दिवे ओवाळल्यानंतर खाल्ले जातात प्रसाद म्हणून, त्याच्यामुळे मी इथे गोड दिवे दाखवत आहे. 1 वाटी कणिक मी इथे घेतलेली आहे. त्याच्यासाठी इथे अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी मी गरम करून घेते आणि गूळ विरघळवून घ्यायचा आहे. इथे आता कणकीमध्ये मी इथे 1 चमचा तेल घालून घेत आहे. इथे तेल किंवा तूप आपण काहीही घालू शकतो. मी इथे तेल घातलेलं आहे आणि आता या कणकेला पूर्ण तेल चोळून घेते. याच्यानंतर गुळाचं पाणी याच्यामध्ये घालून ही कणिक घट्ट भिजवायची आहे. याच्यामध्ये रवा पण घातला जातो. मी इथे नुसत्याच कणकेचे करत आहे. इथे आता गूळ पूर्ण गरम पाण्यामध्ये मी विरघळवून घेतलेला आहे आणि आता या कणकेमध्ये मी गाळून घालत आहे. गुळामध्ये कधी कधी कचरा असतो, त्याच्यामुळे इथे मी गाळणीने हे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता कणिक घट्ट मळून घेते. इथे छान घट्ट गोळा मळून घेतलेला आहे मी आणि 2-3 मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवून हा असाच ठेवून द्यायचा आहे. आता इथे दिवे आपण करायला घेऊ. मी इथे छोटासा कणकेचा गोळा घेऊन घेते. इथे अशी मधून मी असा गोळा वरती उचललेला आहे आणि आजूबाजूने आपल्याला याला असं वरती ओढायचं आहे आणि खालच्या बाजूने असं गोल गोल फिरवायचं. दीप अमावस्येसाठीही अशा पद्धतीने आपण दिवे करू शकतो. मागच्या वर्षी मी पूजेचा व्हिडिओ टाकलेला आहे. जर कुणाला दीप अमावस्येची पूजा पाहायची असेल तर माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ मिळून जाईल. आणि इथे आता मध्ये अशा पद्धतीने करून वरती हा दिवा असा उचलायचा आहे आणि वरती पातळ असा करायचा आहे. इथे आता मी असा प्लेटमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि तेल राहण्यासाठी याला खोल असं खड्डा करायचा आहे आणि समोरच्या बाजूने वाट ठेवण्यासाठी आपला हा दिवा तयार आहे. हे दिवे 11 केले जातात, 5 केले जातात. इथे मी परत कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि आजूबाजूची
खारी आपल्याला अशी पातळ करून घ्यायची आहे 2 बोटांनी. आणि मधल्या गोळ्याला असा इथे प्लेटमध्ये मी ठेवून घेते आणि असा खड्डा पाडायचा आहे आणि परत ही पंतीसारखी पंती अशी उंच उंच करायची आहे. इथे आता मी याला पंतीसारखा आकार देत आहे. अशाच पद्धतीने सगळे दिवे मी करून घेते. इथे मधला दिवा आपण करतोय त्याच्यासाठी मी इथे थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे. याला पण अशाच पद्धतीने वरती गोळा असा वरती उचलून घ्यायचा आहे. आणि इथे आजूबाजूने असं कट करायचं आहे. याला असा पाकळ्यांचा आकार इथे देत आहे मी.
मधला दिवा पण तयार झालेला आहे. तर इथे माझे सगळे दिवे करून झालेले आहे आणि हे दिवे आता वाफवायचे आहे. त्याच्यासाठी मी इथे स्टीलची चाळणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक एक दिवा ठेवून घेत आहे मी आणि खालून तेल लावलेलं आहे मी, म्हणजे चिटकणार नाही. आणि 5 मिनिटांमध्ये आपले दिवे वाफवून होतील. इथे आता सगळे दिवे ठेवून झालेले आहे. आता ही चाळणी गरम पाणी ठेवलेलं आहे भांड्यामध्ये, त्याच्यावरती ठेवू. पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता त्याच्यावरती चाळणी ठेवून घेते. आणि आता याच्यावरती मी हळदीचे पानं ठेवत आहे. जर आपल्याला केळीचं पान मिळालं तर केळीचं पान किंवा हळदीचं पान, म्हणजे याच्यावर घाम सांडणार नाही प्लेटचा. आणि आता त्याच्यावरती मी झाकण ठेवले. इथे आता दिवे सगळे वाफवून झालेले आहेत. हळदीचे पानं ठेवल्यामुळे याच्यावरती पाणी सांडलेलं नाही आहे. आता काढून घेते मी. इथे आता थोडे थंड केल्यानंतर मी काढून घेते. अशा पद्धतीने पटकन होणारे कणकेचे दिवे या आषाढ अमावस्येला करून पहा. आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे दिवे कोणाकडे तेलाचे किंवा कोणाकडे तुपाचेही लावले जातात.